हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अक्षता शंकर. रोहितने नाव चेंज केलं आहे चॅनलचं, त्यामुळे तेच येते तोंडावर. आणि माझी कायम एक इच्छा होती, ती काय ते आत्ता तरी नाही, मी त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवीन एक. बट चला, तुमचं सर्वांचं बरं का अक्षा या चॅनलवरती मनापासून स्वागत करते. आणि आत्ता 10 वाजलेत, मी उठले 7:30 वाजताच. बट एडिटिंग वगैरे करायचं होतं मला भरपूर व्हिडिओंचं, ते केलं. व्लॉग वगैरे मिनी व्लॉग अपलोड केला आणि आता स्वयंपाक करते. निम्मी तयारी झाली आहे स्वयंपाकाची, थोडी राहिली आहे, पण तेल संपलं, काल रात्री आणायला नाही. सो आता चालली मी तेल आणण्यासाठी. आणि आमचे साहेब अजून झोपलेलेच आहेत. आणि आज मी तो नाही अगोदर, चला बघूया पुढची पुढं. मोबाईल कारभाऱ्यांचं घेऊन चालली, याच्यातून पैसे करायचे, माझ्याकडे असे नाहीये. तर मी बाजार घेऊन आलेली आहे. हा झाला आमचा छोटासाच बाजार. तर फ्रेंड्स, सध्या तरी मी करते ब्लॅक टी आणि बटर खाणार आहे. दूध आणलं तर काय होतं, कारभार एक तर ही करत नाही. आमचं खूप दास झाले दूध, आणि त्याने वेस्ट होतं, पित नाही, काय नाही. मग 1-2दा चहा केला किंवा कॉफी केली की हे होतं. आणि एकतर मी दुधाचा चहा एकत्र पितच नाही, त्यामुळे दुधाचा चहा तर पितच नाही शक्यतो. मला बाहेरचाच आवडतो चहा, घरचा नाही आवडत दुधाचा चहा. त्यामुळे ब्लॅक टीच शक्यतो होती. एकतर पितच नाही, पण असं चहा बटर. आज रात्री जेवण केलं नाही, कारभारांनी बिर्याणी आणलेली आणि मला भूक पण नव्हती अशी, त्यामुळं रात्री काही एवढं जेवण केलं नाही. तर उठल्या भूक लागली मला खूप जास्त. म्हणलं बटरच आणावं. आणि असे आता मला सगळं खाण्यात माझ्या बदल करायचे. वेट खूप वाढली. चपाती शिल्लक होती, त्याचं इतकं तुकडं करत आहे सध्या. आणि इकडं कोबी मी कट करून ठेवलेला आहे. आणि इकडे आमची ब्लॅक टी चालली आहे. आणि ह्या चपात्या ना कारभाऱ्यांच्या डब्यातल्या शिल्लक आहेत. मला आमच्या घरचे ओरडते, स्वयंपाक करत नाही, बाहेरचं खाता. मी डेली कारभाऱ्यांना डब्बा भरवून देते. संध्याकाळचं पण जेवण असतं, कधीतरी आम्ही बाहेरचं खातो, पण तरी पण बघा, घरच्यांना पण मी दाखवते, हे बघा हा तुमचा लेक असं खात नाही. आणि मी काल फोटो पाठवणार होते घरी, पण मला पाठवून दिलं नाही त्याने, त्यामुळे आता दाखवते. हे तुकडं करायला लागते त्यामुळं, आणि मला ब्लेम करते. आता मी थोडंसं बाहेर चाललोय शॉपिंगसाठी. तर काय ते सांगते तुम्हाला पुढे. रोहित, मी लिफ्ट अडकले खाली, दरवाजा नीट बंद केलेला नाहीये 4थ्या फ्लोअरवरती. आता जावं लागेल चालत तिथपर्यंत. रोहित, होतंय का नाही तुझं? होतंय का नाही? नाही. किती वेळा रसं बघायचं एखाद्याने? एक लिमिट असते ना प्रत्येक गोष्टीची. माहितीये तू छान दिसतोय. आमच्या ह्यांचं नखरच संपत नाहीये. मी बाहेरून जाऊन आली तरी सुद्धा अजून नटापटाच चाललाय. Oh wow, I'm so beautiful. तर फ्रेंड्स, आम्ही ओली भेळ खाण्यासाठी आलो सध्या. 20 minutes later. पार्टची क्वालिटी बघा, झाड किती पार्ट. फर्निचर वाल्याचे 1000 रुपयाला विकतात. तर फ्रेंड्स, आम्ही सध्या डीमार्टमध्ये आलो आहे. थोडीशी शॉपिंग करायची होती, त्यासाठी म्हणजे एकदम नॉर्मल चाललंय, जरा बघायचं इकडं तिकडं. मला चप्पल घ्यायची होती, पण चप्पल एवढी खास नाही आहे. नाहीतच या डीमार्टमध्ये एवढं काही खास नाहीच आहे सिटीतल्या डीमार्टमध्ये. तर फ्रेंड्स, शॉपिंग वगैरे झाली आणि आता बदाम शेक पिण्यासाठी आलो आहे आम्ही. The next day. तर फ्रेंड्स,
मी जी वस्तू घेतली ती तुम्हाला तर समजलीच असेल. तर मी जोडे पाट आणि चौरंग घेतले, कारण आता लक्ष्मीपूजन पण येईल दिवाळीमध्ये आणि त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यामध्ये पण माझे गुरुवारचं व्रत असतं, लक्ष्मी व्रत. त्यामुळे पण म्हटलं लास्ट टाइम मी गेल्या वर्षी ह्याच्यात काय म्हणते टिपॉयवरती ही बसवलेली लक्ष्मीची पूजा मांडली. बाहेरचा आवाज खूप येतो, 1 मिनिट. दिसून राहिली का मी काळी दिसते का? तर मी गेल्या वर्षी लक्ष्मीपूजन ज्यावेळेस दिवाळीतलं होतं ना त्यावेळेस पण टिपॉयवरतीच मांडलेली पूजा आणि मार्गशीर्ष महिन्यातले पण ही टिपॉयवरतीच केलं. तर ते मला काही बरोबर वाटलं नाही, त्यामुळे म्हटलं हे घेऊन टाकावं चौरंग आणि पाट. त्यामुळे हा चौरंग घेतलेला आहे, पाहू शकता छान आहे, जाड वगैरे आहे. आणि हे पाट घेतलेत, पाट खूप जड आहेत, चौरंगापेक्षा पाट खूप जड आहेत आणि मला पाट खूप जास्त आवडले, जाड पण आहेत. सो ही होती माझी खरेदी, कारण म्हटलं आता दिवाळी पण तोंडावर येते आणि परत मी एकदम सगळं घ्यायला एवढं पैसे पण नाही. सो म्हटलं थोडं थोडं घेऊन ठेवावं आतापासूनच, त्यामुळं. आणि गरम खूप होतं इकडं आणि मी अजून आंघोळ केली नाही, आता करायची. तर हेच होतं आमच्या संसारात, अजून थोड्या सामानाची भर पडली असंच म्हणेल मी, कारण माझ्या फिलिंग्स स्त्रियांना समजत असेल खास करून, कारण घरात प्रत्येक गोष्ट असणं किती ही वेगळी फिलिंग आहे हे स्त्रियांनाच माहिती. त्यामुळे एकदाची मी घेतली हे पाट आणि चौरंग. गेल्या वर्षी मी या टिपॉयवरती ही करत होते, पूजा मांडलेल, आणि आता घेतलेत मी पाट पण घेतला, 2 पाट घेतले आणि एक चौरंग घेतला. तर तुम्हाला तर समजत असेल की हीच होती, एवढी छोटी होती माझी खरेदी, बाकी काही नाही. थोडंसं नॉर्मल घरातलं सामान वगैरे, डोरमॅट वगैरे हे सर्व घेतलं, कारण डोरमॅट पण आम्ही जे इथं रूममध्ये आम्ही शिफ्ट झालो त्यावेळी जे होते ना तेच यूज करत होतो, त्यामुळे डोरमॅट पण घेतले आणि बाकीचं असंच मग नॉर्मल खरेदी केली. सो मी खुश आहे की मी चौरंग आणि पाट एकदाच्या आणले घरामध्ये. हा ना, कारण मला पूजा व्यवस्थित मांडायला आवडते. मी 8वीपासून मार्गशीर्ष महिन्यातले व्रत करते, त्यामुळे मला असं लक्ष्मीची पूजा व्यवस्थितच मांडायला आवडते. त्यामुळे म्हटलं घेऊन टाकावं. लास्ट टाईम आता रक्षाबंधनला पण भाऊ आला, त्यावेळेस बसायला पाट वगैरे नव्हता, त्यामुळे पण म्हटलं. आणि मला हे सर्व 600 रुपयाला पडलं, पाट आणि चौरंग. पाट जाड आहेत आणि मी म्हणजे मला एकच पाट घ्यायचा होता, म्हटलं 2 कायला, पण ते बोलले की असं सुट्ट जर घेतलं तर तुम्हाला एक पाट 250ला पडेल, मग सेटमध्ये घेतलं तर स्वस्त पडेल, त्यामुळं मग सेटमध्ये घेतलं. तर छान आहेत, पण पाट खूप जाड आहेत, पैशानुसार मला तर वाटते क्वालिटी चांगली आहे. सो एवढंच. चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या बरका मॅडमला, कारण यूट्यूब ग्रो होणं हे माझं इंस्टावरती नव्हते तेव्हापासून मी यूट्यूबवरती आहे आणि यूट्यूबचे फॉलोअर्स वगैरे वाढायला मी खूप, म्हणजे नाही का, 1 फॉलोअर्स जर वाढलं तरी मी खूप खुश व्हायची, असं होतं माझं. त्यामुळे जरा सपोर्ट करा भाई लोक. तर मग फ्रेंड्स, जर माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून टाका तुमच्या बरका मॅडमच्या चॅनलला सबस्क्राईब, काय, आणि लाईक कमेंट शेअर होऊन जाऊ द्या दनादन.